नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायद्याची सोप्या भाषेतली माहिती घेऊन आलेलो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो ऑन डिमांड आहे. काही लोकांनी वैयक्तिक व्हॉट्सअपला मेसेज केले, यूट्यूबवरती मेसेज टाकले की सर आम्हाला खोट्या बलात्काराच्या केसेसमध्ये काय उपाय असतो किंवा आम्ही खोट्या बलात्काराच्या केसेसमधनं कसं निर्दोष सुटू शकतो याबद्दलची थोडी माहिती द्या. तर मित्रांनो, त्याच्या आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून कायद्याची सोप्या भाषेतली माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये भारतीय संस्कृती किंवा तरुण तरुणींमध्ये जे काही रिलेशन्स आहेत ते ज्या प्रकारे बदलायला लागलेले आहेत, त्याच्यामध्ये सध्या आपण ऐकतो की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहतात मुलं मुली. आणि आजकाल सेक्स करायचं एजसुद्धा अगदी 13, 14, 15 वयापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. शाळेत कोएड शिक्षण असतं, म्हणजे मुलं मुली एकत्र शिकतात. स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, माणूस आहे, त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात, त्यातनं संभोग होतो आणि मग त्या संभोगातनं काही वचनं दिली जातात, काही प्रॉमिसेस दिले जातात आणि मग नंतर काय होतं की 2-3 वर्षानंतर एकमेकांचे विचार एकमेकांना खटकतात आणि वादविवाद होतो. आणि मग ते जे दिलेली प्रॉमिसेस असतात त्या प्रॉमिसेसमुळे त्या मुली ज्या असतात त्या दुखावतात. साहजिक आहे, कुठल्याही मुलीसाठी, महिलेसाठी, स्त्रीसाठी तिचं चारित्र्य हे सगळ्यात मोठं असतं. तिच्या चारित्र्यावरती जर का काही येत असेल तर मग मात्र ती दुखावते आणि मग तिला कोणीतरी हुशार, आमच्यासारखा एखादा वकील भेटतो किंवा एखादा पोलीस भेटतो किंवा कोणीतरी सल्ला देणारा भेटतो. आजकाल यूट्यूब, गुगलवरती तर सगळं मोफत आहे. आणि मग ती पोलीस स्टेशन गाठते आणि ती पोलिसांमध्ये केस करते की लग्नाचा आमिष देऊन किंवा अमुक तमुक आमिष देऊन मला फसवलं आणि माझ्यावरती बलात्कार केला. आणि मग अशा प्रकारच्या केसेस खूप आपण ऐकतो, पेपरमध्ये वाचतो, आपल्या आजूबाजूला होतात. आणि मग अशा केसेसमधनं सुटायचं कसं? कारण 376 हा एक नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेल मिळणं थोडं कठीण असतं सुरुवातीच्या काळामध्ये. कधी कधी सेशन कोर्टामध्ये 2-3 वेळा अर्ज करून सुद्धा बेल मिळत नाही. मग हायकोर्टला जावं लागतं, हायकोर्टलाही बेल मिळत नाही. मग सेशन कोर्टला जावं, सुप्रीम कोर्टला जावं लागतं, सुप्रीम कोर्टला देखील बेल मिळत नाही. तर तुम्ही कुठल्या आणि कशा स्वरूपाचा बलात्काराचा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला बेल मिळेल की नाही हे कोर्ट ठरवतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की तुम्हाला जर का अशा खोट्या बलात्काराच्या केसेसमधनं स्वतःला जर का निर्दोष सुटका करून घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे तुमच्याकडं असलेले पुरावे. जसं की तुमचं आणि एखाद्या स्त्रीचं, मुलीचं, महिलेचं 3-4 वर्षापासून अफेअर चालू आहे आणि त्या अफेअर्समधनं तुम्ही एकमेकांबरोबर संभोग केलेला आहे. मग त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं व्हॉट्सअप चॅटिंग असू शकतं, टेलिग्राम चॅटिंग असू शकतं, इंस्टाग्राम चॅटिंग असू शकतं. त्याच्यामध्ये तुमचे गेले कित्येक वर्ष संबंध आहेत हे सिद्ध होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे कुठे हॉटेलवरती जात असाल किंवा अजून कुठे तुम्ही कोणत्या मित्राच्या रूमवरती जात असाल तर असे पण इव्हिडन्स तुम्ही कोर्टासमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून हे सिद्ध होईल की हा एक कन्सेन्शुअल सेक्स होता. कन्सेन्शुअल सेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये त्या महिलेची, त्या पोरीची मान्यता होती. आणि किती वेळा मान्यता होती तर हे तुमचं जे व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम चॅटिंग आहे, तसंच तुम्ही एखाद्या हॉटेलवरती किंवा 2-3 हॉटेलवरती किती वेळा गेलात मागच्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये. मित्राची रूम वापरली असेल तर मित्राच्या रूमवरती तुम्ही किती वेळा गेलात. अशा प्रकारचे एव्हिडन्सेस तुम्हाला कोर्टापुढे द्यावे लागतील. मित्रांनो, खोट्या बलात्काराच्या केसेसमध्ये हा माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे असलेला एकमेव मार्ग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोर्टाला सांगू शकता की हा
कन्सेन्शुअल सेक्स होता, म्हणजे मान्यतेने केलेला संभोग होता. याच्यामध्ये मी कुठंही तिच्यावरती जोर जबरदस्ती केलेली नाही आहे किंवा बलात्काराचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे आणि बलात्कार तर केलेलाच नाही आहे. मित्रांनो, खोट्या बलात्काराच्या केसेसमध्ये तुम्हाला अतिशय तुमचं जे जे काही गेल्या 2-3 वर्षातलं एकमेकांबरोबरचं संभाषण असेल, तिच्यासाठी खरेदी केलेले गिफ्टचे रिसिट्स असतील, तुमचं फोनचं जे बिल असेल, हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यतः तुम्हाला कोर्टातनं बेल मिळणं कठीण आहे. पण तुम्ही जर का हे कोर्टाला समजवण्यामध्ये यशस्वी झालात की हा जो संभोग झाला किंवा कथित खोटा जो बलात्काराचा आरोप झालेला आहे, हा एक मान्यता संभोग होता, कन्सेन्शुअल सेक्स होता. दुसरी गोष्ट मित्रांनो, की बलात्काराच्या केसेसमध्ये किंवा कुठल्याही केसेसमध्ये जर का FIR झालेली असेल, तर अशा FIRमध्ये तुम्हाला तुमची केस कोर्टापुढे पुरावे देऊन निर्दोष सोडवून घ्यावी लागते. जनसामान्यांमध्ये असं असतं की माझ्यावरती खोटी केस लावली तर ती रद्द करण्यात यावी, तर ती अशी रद्द होत नाही. यासाठी एकतर तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. सुरुवातीच्या काळामध्ये तर तुमचं जे लक्ष केंद्रित असलं पाहिजे ते तुम्हाला जामीन मिळण्यावरती, बेल मिळण्यावरती असलं पाहिजे. एक ज्या ग्राउंडवरती तुम्हाला बेल मिळेल, जसं मी सांगितलं की तुमचे जे इव्हिडन्सेस असतील ते जर का कोर्टाला पटले आणि कोर्टाला असं वाटलं की हा एक कन्सेन्शुअल सेक्स आहे, तर हेच इव्हिडन्स तुम्ही जेव्हा तुमची ट्रायल कोर्टापुढे चालेल त्या ट्रायलमध्ये जर का तुम्ही दिलेत, तर तुम्ही अशा केसेसमधनं निर्दोष सुटू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आत्ता तरी खोट्या बलात्काराच्या केसेसमध्ये सुटण्यासाठी दुसरा काहीही कायदेशीर मार्ग नाही आहे. तर मित्रांनो, अपेक्षा करतो की कमेंटप्रमाणे हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, मागणीप्रमाणे हा व्हिडिओ केलेला आहे. ह्याच्यामध्ये अधिक खोलात जात नाही आहे, अगदी थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी ही माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ नक्की शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.